सोलापूर ग्रामीण पोलीस मंद्रुप पोलीस ठाण्याच्या वतीने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी हा उपक्रम शुक्रवार दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 7 वाजता उत्साहात पार पडला। ही धाव मंद्रुप बसस्थानक ते पोलीस ठाणे ते कन्नी चौक मंद्रुप या मार्गावर आयोजित करण्यात आली होती। या उपक्रमात मंद्रुप ग्रामस्थ, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला। या प्रसंगी मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी सांगितले की एकता आणि राष्ट्रप्रेमाची भावना दृढ करण्यासाठी रन फॉर युनिटी हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून नागरिकांचा प्रतिसाद अत्यंत उत्साहवर्धक असल्याचे ते म्हणाले। 31 ऑक्टोबर 2025 हा दिवस राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून आज देशभरामध्ये साजरा होतो। खऱ्या अर्थानं सरदार वल्लभभाई पटेल हे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते। त्याच्यानंतर ते भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि पहिले गृहमंत्री होते आणि ज्यावेळी त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले त्यावेळी समाजामध्ये इतके लोकप्रिय होते, देशभरामध्ये त्यांची लोकप्रियता इतकी होती की त्यांना सरदार म्हणून ही उपाधी महिलांकडून मिळाली। देशभरातल्या माता भगिनींनी त्यांना सरदार म्हटलं की सरदारचा अर्थ उर्दू हिंदीमध्ये प्रमुख असा होत असतो। आणि त्याच्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल ज्यावेळी देशाचे उपपंतप्रधान झाले पहिले आणि गृहमंत्री झाले, त्यांनी देशभरातल्या 565 संस्थानांना एकत्रित करून राष्ट्रीय एकात्मता घडवण्याचं कार्य खऱ्या अर्थानं कोणी केलं असेल तर देशामध्ये सरदार वल्लभभाई पटेलजींनी केलेलं आहे। म्हणून देशामध्ये आज सरदार वल्लभभाईजी पटेलच्या यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून देशभरामध्ये हा राष्ट्रीय एकात्मता कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला जाते। सगळ्या संप्रदायातले लोक, सगळ्या जाती धर्मातले लोक एकत्रितपणाने येऊन सरदार वल्लभभाई पटेलजींचं हे राष्ट्रीय एकात्मता दिवस जो आज साजरा केला जातो, ती राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणजे राष्ट्रीय एकात्मता देशभरामध्ये चिरायू हो हेच सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। मंद्रुप पोलीस स्टेशनकडून माननीय मनोज पवार साहेब API मंद्रुप पोलीस स्टेशनचे यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रीय एकात्मता दिन आपण या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या वतीनं साजरा केलो आणि याच्यामध्ये गावातील वेगवेगळ्या सगळ्या क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले आणि आपण अशा पद्धतीनं आज राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा केल्यानं तरुणांमध्ये एक प्रकारची ऊर्जा आज निर्माण झाली असं म्हणायला काय वावगं ठरणार नाही। तर पुन्हा एकदा मी या दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो।